Hello, dear students. Today we are going to learn 1.6 Grandpa Tells a Story. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रोनक अँड हिज फ्रेंड्स. तर आजोबा रोनक आणि त्याच्या मित्रांना गोष्ट सांगत होते. तर पुढे आपल्याला एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे, ते आपल्याला रीड करायचं आहे. तर ग्रँडपा, मग पहा आजोबा काय म्हणत आहेत. वन्स अपॉन अ टाईम नियर द वॉटर्स एज. एकदा काय झाले, खूप वर्षांपूर्वी. नियर द वॉटर्स एज म्हणजे पाण्याच्या काठाजवळ. वॉटर्स एज म्हणजे काय, तर पाण्याच्या काठाजवळ. रोनक काय म्हणतोय, एक्सक्यूज मी ग्रँडपा, व्हॉट इज ॲन एज. तर आजोबा, व्हॉट इज ॲन एज, एज म्हणजे काय. ग्रँडपा, माय डिअर बॉय, अलाउ मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. डिअर, मला वाक्य पूर्ण करू दे. वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एकदा काय झाले. अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर म्हणजे एक उंट आणि एक कोल्हा नदीच्या काठाजवळ राहत होते. नियर द वॉटर्स एज म्हणजे पाण्याच्या काठाजवळ राहत होते. अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स म्हणजे नदीच्या दुसऱ्या बाजूला एक शेतं आणि शेतमळ असलेलं एक गाव होतं. नाव कॅन एनीवन हेल्प रोनक विथ द वर्ड एज. आता कुणी रोनकला एज म्हणजे काय तर ते समजावून सांगू शकेल का. ईशान, लेट मी गेस, इट इज द बॉर्डर ऑर लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अनदर बेगिन्स. मग ईशान काय म्हणतो आहे की मी गेस करतो, म्हणजे अशी एक बॉर्डर किंवा लाईन जेथे एक गोष्ट सुरू होते आणि दुसरी संपते. ग्रँडपा, यू आर राईट. नाव द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर म्हणजे तुझं बरोबर आहे. तर एज म्हणजे काय तर काठ. नाव द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर मग तो कोल्हा खूप हुशार होता. He tried to play a trick on his friend Camel, who was happily munching away. मग त्याने काय प्रयत्न केला, त्याच्या एका मित्राला फसवण्याचा, युक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला. जो फ्रेंड कोण होता त्याचा, उंट. उंट त्याचा फ्रेंड होता आणि तो काय करत होता उंट. हू वॉज हॅपीली मंचिंग अवे. मंचिंग अवे म्हणजे आपलं तो जे खाणं होतं ते आनंदाने तो चघळत होता. राधिका, ग्रँडपा कुड यू प्लीज रिपीट लास्ट फ्रेज. मग आजोबा, तुम्ही जी शेवटची जी फ्रेज होती ती पुन्हा रिपीट कराल का. ग्रँडपा, हॅपीली मंचिंग अवे. द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग ऑर मंचिंग अवे हिज फूड. उंट आपलं खाणं आनंदाने चघळत होता. चिल्ड्रेन, ओ ग्रँडपा, द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट. तर मग कोल्ह्याने काय केलं की उंटाला त्याच्यासोबत ऊसाच्या मेजवानीकरता जाण्याकरता बुरळ घालू लागला. ठीक आहे, टेम्प्ट म्हणजे काय तर कृत्य करण्यासाठी बुरळ घालणे. आणि शुगरकेन ट्रीट म्हणजे शुगरकेन म्हणजे ऊस आणि ट्रीट म्हणजे मेजवानी. तर शुगरकेन ट्रीट म्हणजे ऊसाची मेजवानी किंवा ऊसाची पार्टी. विद्या, पार्डन ग्रँडपा, आय डिडंट गेट द लास्ट वर्ड, कुड यू रिपीट दिस. आजोबा, तुम्ही जे शेवटचे वर्ड्स बोलले ते काय आहेत ते पुन्हा रिपीट करा. ग्रँडपा, अ शुगर केन ट्रीट. विद्या, सॉरी ग्रँडपा, बट आय डिड नॉट अंडरस्टँड द फ्रेज शुगर केन ट्रीट. माफ करा आजोबा, मला शुगर केन ट्रीट काय आहे हे समजलेलं नाही किंवा कळलेलं नाही. ग्रँडपा, ट्रीट इज समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉयज. म्हणजे ट्रीट म्हणजे अशी गोष्ट की जी एखादं कोणी एन्जॉय करतो. द जॅकल वॉन्टेड द कॅमल टू गो विथ हिम टू शुगरकेन फील्ड. कोल्ह्याला उंटाला त्या शुगरकेनच्या शेतामध्ये घेऊन जायचं होतं. अक्षय, कॅन आय एक्सप्लेन फर्दर. द जॅकल अँड द कॅमल वेअर गोइंग टू ईट अँड एन्जॉय द शुगरकेन फ्रॉम फार्मर्स फील्ड. अक्षय काय म्हणतो आहे की मी एक्सप्लेन करू शकतो का. म्हणजे कोल्हा आणि उंट ऊस खाण्यासाठी आणि ते एन्जॉय करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जात होते का. राधिका, व्हाय एव्हरीवन विल एन्जॉय अ शुगरकेन ट्रीट. का तर सर्वजण एन्जॉय का करतील
ग्रँडपा, येस यू हॅव अंडरस्टूड द मीनिंग ऑफ ट्रीट. तर तुला ट्रीटचा जो काय अर्थ आहे तो समजलेला आहे. गौरी, प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, लेट्स लिसन द स्टोरी, बट टेल मी प्लीज, डज इट मीन दॅट दे वेअर गोइंग टू स्टील फ्रॉम द फार्मर. गौरी काय म्हणते आहे की ग्रँडपा म्हणजे आजोबा, आता पुढची गोष्ट कंटिन्यू करा आणि मला एक सांगा की कोल्हा आणि उंट म्हणजे ऊस चोरण्यासाठी त्या शेतामध्ये जात होते का. श्रेया, मे बी, बट लेट्स लिसन द स्टोरी. ग्रँडपा, लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन्स लेटर. श्रेया म्हणते आहे की आता आपण गोष्ट ऐकूया आणि प्रश्न नंतर विचारूया. रीड द कॉन्व्हर्सेशन अलाउड. आता हे कॉन्व्हर्सेशन आपण रीड केलेलं आहे. फ्रॉम ग्रुप ऑफ 4 or 5, one person reads aloud a story or a poem or a passage. Others interrupt him, her politely, using any suitable expression from the box. The person speaking reading should answer or explain without getting angry. If the person gets angry, someone else takes up the reading. Sometimes you need to interrupt a person who is speaking to you, but you must do so politely. The expressions given below can be used to interrupt someone politely. तर इंटरप्ट म्हणजे काय, तर कोणीतरी बोलत आहे आणि त्यांना मध्येच आपण अडथळा घालणे. तर इंटरप्शन येथे पहा काय काय दिली आहेत. 4 किंवा 5 जणांचं ग्रुप करायचं आहे आणि एक विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी गोष्ट सांगेल किंवा कविता किंवा परिच्छेद वाचील आणि इतर विद्यार्थी पुढील चौकटीत दिलेले योग्य वाक्प्रचार नम्रपणे वापरून त्याच्या वाचनामध्ये खंड पाडतील, म्हणजे त्याला इंटरप्ट करतील आणि काहीतरी विचारतील. तर वाचणाऱ्याने न चिडता म्हणजे ॲंग्री न होता शांतपणे त्याला उत्तर द्यायचं किंवा स्पष्टीकरण द्यायचं आहे. जसं की आपण येथे पाहिलं की ते मुलं आजोबांना गोष्ट सांगता सांगता प्रश्न विचारत आहेत आणि आजोबासुद्धा नम्रपणे त्यांना उत्तरं देत आहेत. इथे आपण पाहूया काय काय इंटरप्शन्स दिलेली आहेत. तर पार्डन म्हणजे माफ करा, मला ऐकू आले नाही. एक्सक्यूज मी सर, मॅडम, तर येस याचं उत्तर येस. रिस्पॉन्सेस इथे येस. कुड यू रिपीट दॅट प्लीज, म्हणजे ते तुम्ही रिपीट करू शकता का, तर याला उत्तर आहे शुअर. विल यू प्लीज से दॅट अगेन, म्हणजे हे तुम्ही पुन्हा सांगू शकता का. सर्टनली. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड, सॉरी पण मला शेवटचा शब्द समजला नाही. ओके आय विल रिपीट, ओके मी ते पुन्हा रिपीट करतो. कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, म्हणजे ते तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का. आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स, म्हणजे मी ते एक्सप्लेन करतो. कुड यू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ डॅश, नॉट नाऊ, लेटर ऑन, म्हणजे आता नाही पण मी नंतर एक्सप्लेन करेल. एक्सक्यूज मी, कॅन आय आस्क समथिंग, एक्सक्यूज मी काहीतरी विचारू शकतो का किंवा विचारू शकते का. गो अहेड म्हणजे विचारू शकता. तर येथे पहा, येथे काही इंटरप्शन्स दिलेली आहेत आणि त्याचे रिस्पॉन्सेस हे एकदम पोलाइटली आपल्याला द्यायचे आहेत. रीड ग्रँडपाज स्टोरी अलाउड. आता आपल्याला गोष्ट वाचायची आहे. ग्रँडपाज स्टोरी. टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एकदा काय झाले. अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर म्हणजे एक उंट आणि एक कोल्हा पाण्याच्या काठाजवळ राहत होते. नियर द वॉटर्स एज, पाण्याच्या काठाजवळ राहत होते. अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स, आणि त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला शेतं आणि शेतमळे असलेलं एक गाव होतं. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर, कोल्हा खूप हुशार होता. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड द कॅमल हू वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड. मग आपलं खाणं जो आनंदाने चगडत होता त्याच्या मित्राला त्याने उंटाला युक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक म्हणजे त्याला युक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट इन फार्मर्स फील्ड. कोल्ह्याने त्याला एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाच्या मेजवानीकरता जाण्याकरता भुरळ पाडली. मंचिंग अवे म्हणजे आनंदाने चगडत जाणे आणि टेम्प्ट म्हणजे दुष्कृत्य
करण्यास भुरळ घालणे. शुगरकेन म्हणजे ऊस. ॲट फर्स्ट द कॅमल हेजिटेटेड बट इन दी एंड ही ॲग्रीड टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगरकेन फील्ड. सुरुवातीला उंट घुटमळला, हेजिटेट म्हणजे घुटमळला, आणि त्याने होय नाही केलं, परंतु अखेरीस शेवटी त्याने कोल्ह्याबरोबर जायला होकार दिला आणि ऊसाच्या शेतावर धाड घालण्याचे कबूल केले. रेड म्हणजे काय तर धाड घालणे. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. मग कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि त्या दोन मित्रांनी ती नदी ओलांडली. दे एट देअर फील्ड इन द शुगरकेन फील्ड. ऊसाच्या शेतात त्यांनी अगदी पोट भरून ऊस खाल्ला. सडनली द जॅकल बिगॅन टू हाऊल सेड द कॅमल. अचानक कोल्ह्याने काय केलं, तो मोठ्याने केकाटू लागला. उंट म्हणाला की चुप बस. यू विल वेक द फार्मर. तू त्या शेतकऱ्याला जागा करशील. बट द जॅकल वेंट ऑन हाऊलिंग. शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. परंतु लबाड कोल्ह्याने आवाज तसाच काढत राहिला तो, आणि साहजिकच तो शेतकरी आणि त्याचे नोकर शेताकडे धावत आले. द नॉटी जॅकल स्लिप अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. तो खोडसाळ कोल्हा निसटून पळून गेला, परंतु त्या गरीब बिचाऱ्या उंटाला तसेच सोडून गेला आणि त्याला स्वतःला वाचवता आले नाही उंटाला. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रोव हिम अवे. मग शेतकऱ्याने त्या उंटाला भरपूर मार दिला आणि त्याला तिथून हाकलून लावले. जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट दी रिव्हर साईड. मग तो कोल्हा नदीकिनारी उंटाची वाट पाहत होता. ही सेड. तो म्हणाला, सॉरी ब्रदर बट आय एम इन दी हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. माफ कर बंधू, परंतु रात्रीच्या चांगल्या जेवणानंतर मला गाणं गाण्याची सवय आहे. आय होप यू डिडंट माइंड इट मच. मला वाटते तू ते फारसे मनाला लावून घेतलेले नसावेस. द कॅमल डिडंट से एनिथिंग. तो उंट बिचारा काहीच बोलला नाही. ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक अँड एंटर्ड द रिव्हर. मग त्याने कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसू दिले आणि तो नदीमध्ये शिरला. नियर द मिडल ऑफ द रिव्हर म्हणजे त्या नदीच्या मध्याजवळ. द वॉटर वॉज व्हेरी डीप. पाणी खूपच खोल होते. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर. तेथे त्या उंटाने नदीमध्ये बुडी मारायला सुरुवात केली. द जॅकल वॉज व्हेरी फ्रायटन. मग कोल्हा घाबरला. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फेलो. अरे मूर्खा, तू हे काय करीत आहेस. आर यू ट्राईंग टू ड्राऊन मी. ड्राऊन म्हणजे बुडवणे. मग तू मला बुडवण्याचा प्रयत्न करत आहेस का. नो ब्रदर सेड द कॅमल. नाही बंधू. उंट म्हणाला की नाही बंधू. नो ब्रदर. इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर. मग एवढेच की मला चांगल्या जेवणानंतर नदीमध्ये बुडी मारण्याची सवय आहे. आफ्टर अ गुड मील म्हणजे एका चांगल्या जेवणानंतर. आय होप यू डोंट माइंड. मला आशा आहे की तुला वाईट वाटले नसेल. द नॉटी जॅकल लर्न्ड हिज लेसन. ही नेवर ट्रबल्ड द कॅमल. मग त्या खोडसाळ कोल्ह्याने त्याला चांगलाच धडा मिळाला आणि त्याने पुन्हा उंटाला कधीही त्रास दिला नाही. तर पहा, या गोष्टीमधून आपल्याला काय समजते आहे. टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. कोल्ह्याने ज्या प्रकारे उंटाला फसवलं त्याच प्रकारे उंटाने सुद्धा त्याला धडा मिळण्यासाठी तसं बिहेवियर केलं. नाव पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. कॉपी अँड ॲप्रोप्रिएट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द स्टोरी फॉर इच ऑफ द पिक्चर्स अबव. आता योग्य क्रमाने आपल्याला इथे चित्र मांडायचे आहेत. तर पहा, द कॅमल ॲग्रीड टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगरकेन फील्ड. तर 1 नंबरचं हे चित्र आहे. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड 2 फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. मग पहा येथे क्रॉस कुठे होत आहे, तर हे 2 नंबरचं चित्र आहे. दे एट देअर फील्ड इन द शुगरकेन फील्ड. सडनली द जॅकल बिगॅन टू हाऊल. थर्ड, द फार्मर बीट द कॅमल अप अँड ड्रोव हिम अप अवे. 4. In the middle of the river, the camel began to take a dip in the river
and jackal was frightened. 5. Nouns म्हणजे नामे. Read the following words and then put them in proper row in the table. पुढील शब्द वाचा आणि नंतर ते तक्त्यातील योग्य स्तंभात लिहा. कॅमल, जॅकल, वॉटर, विलेज, फार्म, फील्ड, टाइम, ट्रिक, ट्रीट, हॅबिट, हॅपीनेस, ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर्स, राधिका, स्टिक, शुगरकेन. तर पहा आता इथे पीपल कोण कोण आहेत. ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर्स, राधिका. त्यानंतर ॲनिमल्स कॅमल, जॅकल इत्यादी आहेत. प्लेसेस विलेज, फार्म, फील्ड, थिंग्स वी कॅन फील अँड सी, वॉटर, स्टिक, शुगरकेन, थिंग्स वी कॅनॉट टच अँड सी म्हणजे ज्या गोष्टी आपण टच करू शकत नाही अशा गोष्टी. तर पहा टाईम, ट्रिक, ट्रीट, हॅबिट अँड हॅपीनेस. पुढे पहा सेंटेन्स बोर्ड. युजिंग वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन. फॉर एक्झाम्पल दे जम्प डाऊन. हॅज शी सॉल्व पझल्स. यू कॅन डू इट. तर आता शेजारच्या चौकटीतील योग्य शब्द वापरून तुम्हाला शक्य असतील तेवढी अर्थपूर्ण वाक्य येथे तयार करायची आहेत. इथे आपण आता उदाहरणं पाहिली की वाक्य कशी तयार केलेली आहेत. राईट डाऊन एनी 5 ऑफ सेंटेन्सेस यू मेक. व तुम्ही तयार केलेली कोणतीही 5 वाक्य येथे लिहायची आहेत. तर पहा विल यू सिंग सॉफ्टली. वी ट्राईड हार्ड. हॅज इट फ्ल्यू अवे. डज ही रीड बुक्स. We have tried hard. Remember, the first letter of sentence is always a capital letter. Your sentences will end with either a full stop or a question mark. वरील प्रकारची वाक्य लिहिताना त्या वाक्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लिहायचं आणि वाक्याचा शेवट करताना एकतर तो पूर्ण विरामाने करायचा किंवा मग प्रश्न असेल तर प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क देऊन करायचा. लर्निंग अबाउट लँग्वेज. प्रोनाउन्स सर्वनामे. प्रोनाउन्स म्हणजे काय सर्वनामे. रीड द वर्ड्स इन द सेकंड कॉलम ऑफ द सेंटेन्सेस बोर्ड. दे आर कॉल्ड प्रोनाउन्स. प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट स्टँड्स फॉर नाउन्स. दे आर यूज्ड वेन वी नो व्हॉट नाउन्स वी आर टॉकिंग अबाउट. तर सेंटेन्स बोर्डच्या दुसऱ्या कॉलममधील शब्द वाचायचे आहेत आणि त्या शब्दांना सर्वनामं म्हणतात. तर प्रोनाउन्स नामांकरिता वापरतात. आपल्याला माहीत असलेल्या नाउन्सविषयी आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा त्यांच्याऐवजी प्रोनाउन्स वापरतात. लिस्ट द इंग्लिश प्रोनाउन्स. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, वन बिलो द अदर. राईट इक्विव्हॅलेंट प्रोनाउन्स इन युअर मदर टंग अगेन्स्ट इच. कंपेअर देम. डिस्कस व्हॉट यू नोटीस. आय, वी, यू, ही, शी, इट, दे ही इंग्रजी सर्वनामं येथे लिहायची आहेत आणि नंतर त्या प्रत्येकासमोर तुमच्या मातृभाषेतील समानार्थी सर्वनामे लिहायची आहेत. तर पहा आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते, त्या, ती. प्रोनाऊन म्हणजे काय तर आपण एखादा शब्द रिपीट करू शकत नाही त्याऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला प्रोनाउन्स म्हणतात. सपोज आपण आता इथे वाचतो आहे की राधिका इज व्हेरी क्लेवर गर्ल. राधिका इज हार्ड वर्किंग. तर आपण राधिका हा शब्द रिपीट करू शकत नाही. त्याऐवजी आपण राधिका या शब्दाऐवजी आपण शी हा शब्द वापरतो. तर पहा राधिका इज व्हेरी क्लेवर गर्ल अँड शी इज हार्ड वर्किंग. विद्यार्थी मित्रांनो, ग्रँडपा स्टोरी टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला खूप आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा आणि जे कोणी विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा.